नमस्कार. आज मी बनवते आलू पराठा. तर रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एका भांड्यात. त्यात मीठ टाकायचं. त्यानंतर यात टाकायचं पाणी. तर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आता मळून झालं आहे, तर आता मी तेल टाकते. तर तेल टाकल्यावर परत आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे, तर आता मी हे साईडला ठेवते. पराठ्यामधील सारण बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहेत. त्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा. 2 कांदे टाकले आहेत मी. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची बारीक करून. त्यानंतर कोथिंबीर. आता मी यात टाकते मीठ. त्यानंतर टाकायची हळद 1 चमचा, मसाला 1 चमचा. तर आता हे मिक्स करून घ्यायचं. तर हे सारण बनवून झालं आहे. तर आता मी पिठाचा गोळा बनवून घेतला आणि त्यामध्ये ह्या सारणाचा गोळा करून भरायचा आहे. तर अशा प्रकारे हे भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या गोळ्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि पराठा लाटून घ्यायचा. तर आता मी तवा गरम करत ठेवलेला, त्यावर तो पराठा टाकून घ्यायचा. त्यानंतर साईडने तेल सोडून घ्यायचं. आता मी हा परतून घेते. तर आलू पराठा रेडी झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा.